नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत KFC स्टाईल क्रिस्पी फ्राईड चिकन, जे की इतकं छान लागतं. तुम्ही घरी एकदा नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही बघू शकता किती छान क्रंची झालेलं आहे आणि किती छान क्रिस्पी दिसतंय. तुम्ही आवाज पण ऐकू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे चिकन बनवण्यासाठी आहे ना, सर्वप्रथम आहे ना चिकनचे पीस धुवून घ्यायचे आणि त्यात आहे ना टोमॅटो केचप टाकले 1 चमचा, 1 चमचा सोया सॉस टाकलाय आणि गार्लिक पेस्ट म्हणजेच लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि ती टाकून छानपैकी ना मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आधी, मग बाकीचं सामान टाकायचे. आता हे ना, हे आपण छान प्रकारे आहे ना मिक्स करत राहायचे 1 ते 2 मिनिट, जेणेकरून हा आपण जे मसाले टाकलेले आहेत म्हणजेच केचप वगैरे ते छानपैकी यात मुरल्या जाईल. आणि 1 ते 2 मिनिट असंच ठेवायचे आणि मग त्यात आहे ना आपण 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुमच्या प्रमाणानुसार ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरीची पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि छान प्रकारे मिक्स करायचे. परत यात मॅगी मसाला टाकायचा आहे. तुमच्याकडे नूडल्सचा मसाला असतो, तो असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता. आणि याला आहे ना एक एक तासभर किंवा अर्धा तास तरी फ्रीझरमध्ये ठेवायचे. आता आपण पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी आहे ना मी मैदा घेतलेला आहे 1 वाटी, अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि चवीनुसार मीठ घेतले. त्यात रेड चिली पावडर टाकायची आहे आणि मॅगी मसाला पण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही मैदा कमीही यूज करू शकता. आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे मी. याला आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. आणि आता बघू शकता मी एका वाटीत पाणी पण घेतलेले आहे आणि ना आपलं जे चिकनचे पीस आहेत ते सुद्धा छानपैकी मॅरिनेट झालेले आहे फ्रीजमध्ये. आता त्याला आहे ना आपण थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे थोडंसं हलवून घेऊया. आता त्यातलं एक पीस घेते मी, तुम्हाला दाखवते कसं करायचं. आता या पिठात बुडवून घ्यायचं, एकदा चांगलं कोट करून घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं. थंड पाणी, बर्फाच्या पाण्यात टाकलं तरी सुद्धा चालेल, पण कोमट पाणी नाही वापरायचे. आणि ह्याच्यात परत डबल कोटिंग करायची आहे. त्याला चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचे आणि ना त्याचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना ते काढून घ्यायचे. आणि अशा प्रकारे ना एक एक करत सगळे पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे कोट करून घ्यायचे. थोडीशी जागा नाही ठेवायची, कारण जर ती जागा राहिली ना मग आपलं चिकन छानपैकी ना क्रिस्पी नाही होत. हे चिकन आहे ना चवीला इतकं छान लागतं ना, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्ही KFCचं चिकन सुद्धा विसरताल. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि रेसिपीज मी घेऊन येत राहील. ज्याचं नोटिफिकेशन आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा. आणि माझ्या सर्व रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि माझं इंस्टाग्रामवर सुद्धा चॅनल आहे, त्याला सुद्धा जरूर फॉलो करा, ज्याची लिंक पण खाली आहे. किंवा तिथे नाही भेटली तर माझ्या चॅनलवर सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि मी टोमॅटो सॉसची आणि शेजवान चटणीची सुद्धा रेसिपी टाकली आहे, जी की तुम्ही ह्या चिकनसोबत एन्जॉय करू शकता. आणि तुम्हाला जर मेयोनीजची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आहे ना अशा प्रकारे मी चिकन आहे ना फ्राय करायला टाकलेलं आहे. त्याला आहे ना सुरुवातीला आहे ना 1 ते 2 सेकंद आहे ना फुल गॅसवर तळून घ्यायचे आणि मग बारीक गॅस करायचे. अशा प्रकारे आहे ना तुम्ही बघू शकता आता किती छान प्रकारे लालसर भाजलं गेलेलं आहे. बारीक गॅसवर भाजून घ्यायचे याला 4 ते 5 मिनिट. या पूर्ण प्रोसेसला आहे ना, तळण्याच्या प्रोसेसला पूर्ण त्याला जवळजवळ 10 मिनिटं तरी लागतात. पण हे चिकन इतकं छान क्रिस्पी आणि इतकं टेस्टी लागतं ना, तुम्ही एकदा नक्कीच घरी ट्राय करा. तुम्ही बघू शकता आपलं चिकन आहे ना परफेक्टली भाजल्या गेलेलं आहे. आता आपण आहे ना सॉरी तळल्या गेलेलं आहे. आता आपण चिकन काढून घेऊया. अशा प्रकारे चिकन काढून घेतलेलं आहे मी. आणि ना आता दुसरा घाणा टाकूया. तुम्ही बघू शकता जर आपल्याकडनं आहे ना पीस आपले जे लेग पीस असतात म्हणजेच चिकनचे पीस जे असतात ना
त्याला जर एक्स्ट्रा पीठ राहिलं ना तर तुम्ही बघू शकता किती पीठ पडलंय त्या कढईत. थोडंसं पीठ जरी आपल्याकडनं जास्त झालं ना मग ते खाली पडतं, त्यामुळे जास्त एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना ते काढून ठेवा. तर याला आहे ना छानपैकी 1 ते 2 सेकंद मी आहे ना फुल गॅसवर तळून घेतलंय. आता गॅस बारीक करायचा आहे. त्याला बारीक गॅसवर छानपैकी तळत राहायचंय आता ह्याला. ही रेसिपी तुम्ही पण घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ती कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे कलर येतोय ह्याला आणि टेक्स्चर आणि दिसायला सुद्धा कसा दिसतोय. एकदम KFCचे चिकन लेग पीस असतात त्यांच्यासारखे दिसते ते सेम. तुमच्याकडे जर तुम्हाला लेग पीस नसेल भेटले तर तुम्ही साधे पीस जे असतात त्यांनी सुद्धा अशा प्रकारे करू शकता. कारण मला सुद्धा लेग पीस नाही भेटले त्यामुळे मी अशा प्रकारे केलेले आहे. पण चव इतकी छान लागते ना याची. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि ना आपलं चिकन आहे ना आता चांगल्या प्रकारे भाजलेले आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि यावर चाट मसाला टाकून मी मिक्स केलेले आहे. अशा प्रकारे मिक्स करत राहायचं याला. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी असं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलंय, कलर सुद्धा किती छान आलेला आहे याचा. आणि हे आतून आहे ना एकदम ज्युसी आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आणि एकदम अशी भन्नाट टेस्ट लागते याची. तर अशाच रेसिपीजसाठी धनश्रीज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.